सह्याद्रीच्या कडेकपारात डोंगर रांगात आणि निसर्गमय वातावरणात एक गणपती मंदिर वसलेलं आहे. टॉय ट्रेनचा ट्रॅक आहे, तिथून आपल्याला पुढे चालत जायचंय. म्हणून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आता या मंदिराला भेट कशी द्यायची, इथे जाणारा रस्ता कसा आहे, मंदिराची कथा काय आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. की हा जो आपला अनिकेत ब्लॉगर आहे, हा. हा काल आजारी होता. कुठून येते ही पावर? चला तर मग सुरुवात करूया एका नवीन प्रवासाला आणि माझ्यासोबत म्हणा गणपती बाप्पा मोरया. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आता कड्यावरचा गणपती पाहायला जाणार आहोत. म्हणजे आपल्याकडचा नाही, दापोलीतला नाही, अंजारल्यातला नाही, माथेरानमधला पाहायला जाणार आहोत. तर तिथली कथा कशी आहे, इतिहास कसा आहे, तिथं जायचं कसं, यायचं कसं, सगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे. त्यामुळे पूर्ण व्लॉग बघा. आणि माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला सांगतो. सुजित, अनिकेत, मागच्या चॅनलला तुम्हाला दिसलंच असेल अनिकेत, पण ह्यावेळेस पहिल्यांदा दिसतोय अनिकेत. त्याला ओळखत असाल तुम्ही. आणि मोहन ॲड झालाय नवीन, सुजित तर असतोच. चला तर मग सुरुवात करायची आहे या नवीन प्रवासाला. कड्यावरचा गणपती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गर्दी आहे की नाही ते सुद्धा सांगतोय. आजची तारीख आहे 1 ऑगस्ट आणि आता मी निघतोय. 8:30 झालेले आहेत सकाळचे. बघूया गर्दी वगैरे आहे की नाही. सगळी इतंभूत माहिती देणार आहे तुम्हाला. त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा आणि माझ्यासोबत म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. चला. मित्रांनो, कड्यावरच्या गणपतीच्या इथं आलो आहोत. तुम्हाला मी दाखवतो कुठे यायचं. माथेरानच्या मध्यभागी आहे. एक टॉय ट्रेनचा ट्रॅक आहे, तिथून आपल्याला पुढे चालत जायचंय. तुम्हाला जसा वेळ लागेल तसं, पण 30-40 किंवा 1 तास सुद्धा लागतो. इथे त्यांनी लिहिलेलं आहे कड्यावरचा गणपती राईट साईडहून जायचं आहे इथून आतमध्ये. सो तुम्ही इकडून आलात तर इकडे वरती माथेरान आहे, राईट साईडला आतमध्ये जायचंय. पार्किंगची एवढीच जागा आहे, त्यामुळे नीट बघून या. ब्लॉग वगैरे बघा. हा माझा ब्लॉग बघितला असेल तर कमेंट करा. आणि मुळात म्हणजे किती वेळ लागतो काय? 100 रुपये तिकीट आहे. टॅक्सी वगैरे घेतात नेरळवरून वगैरे. पण इथे थांबतात की नाही ते माहिती नाहीये. जर थांबत असेल तर किती घेतात ते कमेंट करून सांगायचं आहे. आता इथून जाऊया आतमध्ये. 40 मिनिटं 45 मिनिटं लागतीलच. आम्ही आरामात जाणार आहोत. तर जास्त काही गर्दी मला दिसत नाहीये. पाऊस सुरू झालाय, मगाशी ऊन होता. सो इथून जाऊया आता आपण आतमध्ये आणि तिथून मग मंदिराची माहिती वगैरे सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर शेअर करायला विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया. राईट साईडने आतमध्ये आलात की ह्याच ट्रॅकवरून तुम्हाला पुढे चालत जायचंय. सरळ 40 मिनिटं लागतात. आणि राईट साईडलाच बघा किती छान नजारा दिसतोय. वाव, अमेझिंग. नेरळ किती भारी वाटतं यार, मस्त. म्हणजे जास्त काही पाऊस वगैरे नाही आहे, आराम. पुन्हा एकदा तुम्हाला हवं असलं तर मी सांगेन की इथे यायचं कसं, अजून कुठले मार्ग आहेत का, किंवा प्रायव्हेटसाठी अजून पार्किंग कुठे आहे का. पण शक्यतो पार्किंग नाहीच आहे, तिथेच आहे ती लास्ट. अजून काही गोष्टी असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईनच, तुम्ही चेकआउट करा. आता आपल्या फॅमिली मेंबरमध्ये अनिकेत, सुजित यांना सगळ्यांना बघितलंच असेल तुम्ही. फॅमिली मेंबरमध्ये आता मोहन ॲड झालाय, माझ्याच टीमचा आहे. तर मोहन कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. जास्त काही मराठी येत नाही, पण प्रयत्न करतो. त्याला सगळं समजतं मराठी वगैरे, पण बोलतो पण मराठी वगैरे. मित्रांनो, मस्तपैकी फॉग आलेला आहे, धुकं सगळीकडे पसरलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो बघा किती छान वाटतंय. समोरचं काही दिसतच नाहीये अजिबात. वाव, मगाशी तर एवढं फॉग होता, एवढा धुका होता, तर काहीच दिसत नव्हतं. आता ते छोटी मोठी माणसं तरी दिसतात तिकडून, पण मगाशी काहीच दिसत नव्हतं यार. खरंच या यार इकडे आणि भेट द्या. स्वतःची काळजी घ्या, कारण राईट साईडनी जास्त चालू नका, कारण इकडे पडण्याचे चान्सेस आहेत. काळजी घ्या. मी नेहमी म्हणतो काळजी घ्या, सुरक्षित राहा. त्याचं कारण हेच आहे. नजारा दिसतो यार. काय निघेत, कसं वाटतंय? एक नंबर. एक नंबर ना. वन
धुआ धुआ है धुवा धुवा आहे तिथून राईट साईडने आपण आतमध्ये आलो ट्रॅक वरून चालत. तर आम्हाला जवळजवळ 1 तास लागला कारण आम्ही फोटो वगैरे काढत आलो. इकडे बघा निसर्ग राजा कड्यावरचा गणपती आहे. इकडे खायला सुद्धा आहेत फळं वगैरे. कमान आहे पहिली राईट साईडला तुम्हाला कमान लागेल. तुम्ही खाली जायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो आता खाली चाललोय. खाली गेल्यावर तुम्हाला गणपती दाखवतो आणि माहिती सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा. आणि वारा खूप सुटलाय त्यामुळे काळजी घ्या. तर जाऊया आता आपण खाली. चला हे बघा इथून असं खाली जायचंय. मग मी आता बंद करतो. नो रिस्क. इथून तुम्ही खाली उतरलात की तुम्हाला इथे किल्ले पेपगड म्हणजे विकटगड इकडे जायला रस्ता आहे. आता इकडे सरळ आपण जाऊया गणपतीकडे. कारण जायलाच तिकडेच जायला 1 तास लागेल आणि जास्त काही शूट नाही करता येतं कारण वारा खूप आहे. चला जाऊया. त्यामुळे येत असाल तर काळजीपूर्वक या. काळजीपूर्वक जा. सावकाश सावकाश. चलो मित्रांनो ते माकड बघा बॅग वगैरे खेचण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा घटना घडतात. इथून आपण आलो तो पेप फोर्ट किंवा विकटगड आणि ही मूर्ती. तर तुम्हाला ही मोठी मूर्ती आपल्याला जाताना दिसणार आहे. त्यामुळे बघा तुम्ही. तर आता आपल्याला दर्शन वगैरे घ्यायचं आहे. तर तुम्हाला हा एरिया वगैरे दाखवला इकडचा. तर दर्शन घेऊया. पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करेन एरिया. पण इकडे माकडांची खूप म्हणजे माकडे खेचण्याचा प्रयत्न करतात खूप. त्यामुळे हा काळजी घ्या बापानो. आणि रस्ता पण येताना हा. हे आहे तुम्ही बघू शकता इथे रिस्की आहे रिस्की आहे तो तिथला येताना. त्यामुळे पावसाळ्यात मीडियम ट्रेकच कन्सिडर करा. हा. इझी म्हणून येऊ नका. बरोबर आहे. आणि येत असाल तर घरातून सांगून या की आम्ही इथे येतोय म्हणून. बरोबर बरोबर. आणि पेप फोर्टला जायचं असेल तर पहिले धुकं बघा हा आणि आणि मगच जा. मग जा कारण दिसत नाहीये पुढचं आपल्याला काय. पॅन वगैरे व्हेरिफिकेशन सगळं करून ठेवाल मग तिथे यायची धोका. नाही बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर जोक्स वाटत असेल तर तसं नाहीये. भरून घ्या सध्या तरी. कारण ह्या सगळ्या गोष्टी काळजी घेणं गरजेचं आहे. आपण ज्या ठिकाणी जातो येण्यापूर्वी इकडे आम्हाला दिसत होते हा. पण आता तुम्ही बघू शकता आता दिसतच नाही. ही काय कुठे दिसते काहीच दिसत नाही इकडचं. येत असाल तर ग्रुप मध्ये एकटा येण्याचा प्रयत्न करू नका. आणि येत असाल तर कोणाला तरी इन्फॉर्म करून या. बरोबर. चला आपण आता दर्शन घेऊया आणि त्यानंतर ही कोरलेली किंवा बांधलेली मूर्ती तुम्हाला तिथून दिसणार आहे वरतून. ठीक आहे चलो. राजाराम खाडे हे 1998 पासून नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन चालवत होते. त्यावेळी त्या पेप किल्ल्याच्या कड्याजवळच्या आकारात गणपतीच्या प्रतिकृतीचा आभास त्यांना झाला. त्यांनी हा अनुभव ग्रामस्थांना सांगून इथे गणपतीची प्रतिकृती उभारण्याची कल्पना दिली. मित्रांनो तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती सांगितलेली आहे. तुम्ही पूर्णपणे ब्लॉग बघा. आणि तिथून आलात ना निसर्ग राजा म्हणून लिहिलेलं आहे कमान आहे. तिथून थोडं 5 मिनिटं चालत आलात ना पुढे तर तुम्हाला गणपतीचा व्ह्यू मिळेल. म्हणजे जो पूर्ण मोठा गणपती दिसतो ना कोरलेला आहे तो किंवा बांधलेला आहे तो इथून व्ह्यू छान दिसतो. मी तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा ती छान वाटतं नाही गणपतीची मूर्ती. 52 फूट आहे. हे बघा इकडून ती पहिली कमान लागेल. तिथून आपल्याला खाली जायचं आहे. गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आपण. तर तुम्हाला पण तसंच करायचं आहे. तुम्ही अगोदर सुद्धा इकडे येऊ शकता किंवा नंतर सुद्धा येऊ शकता. ती भारी वाटतंय नाही तुम्ही. तिथे एक गणपतीचं मंदिर मी बघितल्याप्रमाणे. शपथ आधी मी फिसलात इधर देखो. हा असं होऊ शकतं. काळजी घ्या बाबांनो. ठीक आहे. हे बघा गणपतीचं मंदिर किती छान दिसतं यार. व्ह्यू बघा धुकं बघा. इथे सुद्धा एक कमान आहे घंटी आहे. तिकडून आलात इकडे या. इकडून सुद्धा दर्शन घ्या. फोटो वगैरे काढायचे असते काढू शकता. मित्रांनो कसं वाटलं ते गणपतीचं मंदिर माहिती आणि हा प्रवास कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं. जाताना थोडंफार काहीतरी सांगणारच आहे ते तुम्ही बघा. अथक परिश्रमानंतर 2018 साली 52 फूट गणपतीची प्रतिकृती उभारण्यात या सर्वांना यश आले. कड्यावरच्या गणपतीला निसर्ग राजा म्हणून ओळखू लागले. थोडंसं काही खायला असेल काकडी वगैरे पेरू वगैरे आणि पाण्याची बॉटल आहे. पण ते कसं आपलं मार्केट रेट जो खाली पाण्याच्या बॉटल 20 रुपयाला भेटते तर इथे ते 40 रुपयाला विकतात. त्यांचं हे त्यांचं मेहनत आहे रे. हा तीच ती म्हणजे जे मेन स्पॉट आहे तिथून ते चालत इथपर्यंत डोक्यावर आणतात किंवा त्यांच्याकडे काही वाहन असेल तर ते त्याच्यावर आणतात आणि ते इथं आणून देतात आपल्यासाठी. म्हणजे जेणेकरून समजू शकतो की त्या मेहनतीचे आपण त्यांना पैसे देतोय. बरोबर.
मित्रांनो आता आम्ही निघतोय घरी. तर आता अनिकेत आपल्याला त्याचा अनुभव एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. इथे जवळच आहे बघ. अनिकेत काय सांगशील या ट्रेक बद्दल, या गणपतीच्या मतलब इथल्या कड्याबद्दल आणि या पावसाबद्दल, धुक्याबद्दल तुझा अनुभव काय शेअर करशील? हा जो कड्यावरचा गणपती आहे माथेरानमध्ये आलाय, हा बघण्यासाठी इतका सुंदर आहे, म्हणजे अनुभव घेण्यासारखा आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर इथे आलं तर म्हणजे गणपती दर्शन घ्यावा आपण. आणि हा जो अनुभव आहे हा बघा, हा जे धुकं पडलेत आणि जर पाऊस असेल तर आता आपण बघितलं येताना पाऊस होता, ते म्हणजे इतकं बरं वाटलं ते चालण्याचा, मित्रांसोबत आल्या. आणि ते वेगळीच फिलिंग आहे ना, ती वेगळीच फिलिंग. आता याच्यात सगळ्यात एक हे सांगतो म्हणजे गोष्ट अशी की हा जो आपला अनिकेत ब्लॉगर आहे हा काल आजारी होता. कुठून येते ही पॉवर? करावं लागतं रे, कुठून येते ही पॉवर? लागतं. काल आजारी होता, तू मला गोळ्यांचं दाखवलं, डॉक्टरचं दाखवलं, इंजेक्शन घेतलं तू, आणि आज तू इथे आमच्या सोबत इथे आलाय. करावं लागतं. थँक्यू. निसर्गाच्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणजे मित्रांनो मी तर सांगेन हे फक्त तुमच्यासाठी, हे जे युट्यूब आहे आपलं त्याच्या प्रेमासाठी. म्हणजे मी युट्यूब वरती याचं डेडिकेशन बघतोय. आज हा जो इथपर्यंत पोहोचलेला आहे, खरंच याला सपोर्ट करा. माझा तरी, आमचा मित्रांचा तरी पूर्ण सपोर्ट आहे. फक्त तुमचा एक सपोर्ट द्या. थँक्यू सो मच तुझा अनुभव एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल आणि हे सगळं सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच अनिकेत. तर मित्रांनो ती मेहनत घ्यावी लागते, घासावं लागतं, चालायचंच. चला तर मग तुम्हाला हा ब्लॉग, ही व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. चॅनल सबस्क्राईब करा. हा स्वतः पण व्हिजिट करा, स्वतः व्हिजिट करा. यस. चला तर मग गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर खरंच माकडांपासून सावध राहा, सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. चला तर मग भेटूया अशाच एका ब्लॉग सह. माकडांपासून आणि तिकडच्या माकडांपासून सगळ्यांपासून. म्हणजे सुजितकडे माईक नाही, आवाज नाही ना, मी सांगतो तो काय बोलला. तो बोलला तुमच्या सोबत असलेल्या माकडांसोबत आणि तिकडे जे माकड आहेत त्यांच्यासोबत सावध राहा, सावध राहा. सावध राहा. सो मला कट म्हणजे एंड करायचं, पण एंड करून देत नाही, लगेच करतो. शेअर करा जास्तीत जास्त आणि काळजी घ्या, सुरक्षित राहा. भेटूया अशाच एका ब्लॉग सह. पुन्हा भेटू. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय.